हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. आज घरात खूप गडबड आहे, त्यामुळे मी पटकन माझी मॉर्निंग वॉक उरकली आणि घरी आले. गडबडीचं कारण असं की आज आमच्याकडे खूप पाहुणे येणार आहेत. पण पाहुणे का येणार आहेत हे आपण पुढेच पाहूयात. तर या आहेत कविताताई आणि आशुताई. या परळवरून आल्या आहेत. आल्या आल्या सगळे मिशूसोबत खेळण्यात रमलेत. हा आमचा आरुष आणि ही मृणाली. दोघेही लहानपणापासूनच माझे खूप लाडके आहेत. मिशूला मात्र खूप गिफ्ट्स भेटले आज. तर आज दारात मंडप घालायची तयारी सुरू आहे. आज मी आणि मृणाली चिक्कू खायला बाहेर गेलो. झाड गच्च चिक्कूंनी भरलंय. एवढ्यात आम्हाला झाडावर एक मस्त पिकलेला चिक्कू भेटला आणि तो आम्ही गट्टम केला. अजून थोडे चिक्कू पाहण्यासाठी मी झाडावर चढली आणि हे काढलेले चिक्कू त्याच झाडाजवळ आडी करून पिकायला ठेवले. रोरोडोडो आज बॉलसोबत बिझी आहेत. मिशू तिच्या मावशांसोबत खेळण्यात बिझी आहे. चिमणीताई व नेहा तिला बॅट बॉल खेळायला शिकवत आहेत. तेवढ्यात आमचं गेम खेळायचं ठरलं. तर गेम खूप साधा होता, तळ्यात आणि मळ्यात. पण फक्त ट्विस्ट एवढाच होता की तळ्यात म्हटलं की मळ्यात थांबायचं आणि मळ्यात म्हटलं की तळ्यात थांबायचं. मिशूला सगळं नवीन वाटतंय म्हणून मिशू मध्ये मध्ये फिरते. या गेममध्ये कन्फ्युजनमुळे सगळे पटापट आऊट होत होते. मिशलींनी हे सगळं खूप एन्जॉय केलं. पाहुणे वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे पाहुण्यांना करमणूक म्हणून हा छोटासा प्रयोग. असे प्रयोग मी नेहमी करत असते. कसं आहे ना, हसल्याशिवाय आयुष्याचा खरा आनंद लुटता येत नाही. आपली माणसं आणि त्यांच्यासोबतचं हसू हाच आयुष्याचा खरा आनंद असतो, जो आम्ही मनसोक्त लुटलो. आणि आचारी काकांनी बनवलेला सोयाबीन मिक्स पुलाव भरपूर खाल्ला. शुभ सकाळ. आज आमच्या आजींचं पहिलं पुण्यस्मरण. श्री गणपती देवता गणेशाचं ध्यान करायचे. प्रत्यग्रारुण कांतिकांत वपुषम पूर्णेंद बिंबान. आचारी काकांनी आजच्या जेवणाची सुरुवात केली आहे. या आहेत कल्पना आत्या, आजींची सर्वात थोरली मुलगी. मिशूचा लाड करतायत पण मिशूचा मूड नाहीये. या सगळ्या आहेत आजींच्या नाती. किचनचा ताबा आजींच्या नातींनी घेतला आहे. या आहेत मालतीताई, एकदम बोल्ड आणि ब्युटिफुल. या आरतीताई, सुंदर चेहरा भोळं मन. या आहेत भारतीताई, एकदम शांत आणि गोड. या आहेत आमच्या कविताताई, मनाने हळव्या पण खूप स्ट्रॉंग. आणि या आहेत आमच्या आशुताई, खूप इमोशनल पण खंबीर. आज आजी नसल्या तरी त्यांच्यामुळेच त्यांचा हा गोतावळा आज पुन्हा एकत्र जमला आहे. आज अक्कांनी आजींच्या आठवणीत भजनाचं आयोजन केलं आहे. हा आहे आजींचा जुना व्हिडिओ. आजींचे नवीन घरात स्वागत केले होते. जुना व्हिडिओ पाहताना आजींची आठवण मनात जिवंत होते. आजी खूप थकलेल्या होत्या, पण त्यांचा आवाज मात्र ठणठणीत होता. आता त्यांच्या उपस्थितीची जागा फक्त आठवणींनी भरली आहे. आजींना नेहमीच नेलपेंट आणि मेहंदी लावायला खूप आवडायचं. पोरी नाती पण तू सगळी ट्रक भरत अनमड दिसायचं नाही असं. आणि आज खरंच तसंच झाले. आजींच्या पोरी आणि नातवांनी सगळं घर भरून गेलं होतं. हे सगळे खूप दिवसांनी भेटत होते. आजींच्या आठवणीसाठी सगळा परिवार एकत्र आला. या आहेत आजींच्या मुली. यात परेलच्या आत्यांनाही त्याची खंत वाटते. हे आहेत आमचे लतिकेश भाऊजी. या ठिकाणी दुखवटा काढायचं चालू आहे. बहिणींनी भाऊ भाऊजाईचा आणि भाच्यांनी मामा मामीचा दुखवटा काढायचा असतो. आता मामा मामी शेवटचं माहेर पण देत आहेत. आई नसल्याची उणीव लेकींच्या डोळ्यातून अश्रुरूपी बाहेर येत आहे.
आजींच्या आठवणींनी वातावरण भरलेलं आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भोजनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आज लतिकेश भाऊजी, आभी भाऊजी आणि संकेत भाऊजी सगळ्यांनी मिळून जेवण वाढायचे काम हाती घेतले होते. घरात आत 13 विधवा महिलांना सन्मानाने जेवायला बसवले होते. या आहेत मामी आजी, आजींच्या खास मैत्रीण. काय पाहिजे? आता वेळ आली आहे गुड बाय बोलायची. 2 दिवसाचा सहवास वर्षांवर्षांची आठवण देऊन जातो. बायकर मिशू, बायकर बायकर. तर आपण पण या व्लॉगचा फुल स्टॉप घेऊयात. बाय बाय.